वैभव जॅकेट विसरलास. फेकते काय वैभव हे बघ शाल घे घे घे. ते काय शाल कशाला? अरे म्हणजे काय तिकडे थंडी असते ना. अगाई -10 डिग्रीज असतं, शालेनी काही होणार नाही. असू दे आणि तसंही ना आम्ही वुलन क्लोथ घेतले तरी पण. अरे ठेव ना, बरोबर उपयोग होईल आपल्याला. हे घे हे घे हे घे हे घे. दे दे दे. आणि हे बघ ही गणपतीची मूर्ती आहे. अरे काही नाही जमलं ना तर निदान सकाळी उठून नमस्कार तरी करत जा. नुसतं नमस्कार काय, मी तर सकाळी ब्राह्मणाला बोलून पूजा सुद्धा करतो. मस्करी करतोस ना माझी. चल नीट घे. हा मनवा हे बघ तू जरा लक्ष दे इकडे. हे बघ हा मोठा डबा आहे ना, ह्याच्यात ना बेसनाचे लाडू आहेत. ह्याच्यात त्याला आवडतं तो मोरांबा केलाय आणि ह्याच्यात तुला आवडतं ना ते मिरचीचं लोणचं ते आहे. आई फ्लाईट मध्ये नाही सगळं नेऊ देत नाही. हो का? हा मग तुम्ही काय करणार जेवणाचं? स्वित्झर्लंडला लोक उपाशी पोटी जगतात काही. पण तिकडचं जेवण आवडणार आहे का तुम्हाला? तुला माहितीये का, इकडे सगळ्या प्रकारचं जेवण मिळतं. म्हणजे अगदी इंडियन काय महाराष्ट्रीयन पद्धतीचं सुद्धा. हो का? हा मग आता हे एवढं मी केलंय त्याचं काय करायचं? मॉम तुम्ही द्या त्या बरोबर. एअरपोर्टला नाही म्हणाले तर तिथेच ठेव. बर चल दे. ए त्या तुमच्या कानटोप्या घेतल्या का बरोबर? हो. हा आणि ते काय हातमोजे घेतले का? हसायला काय झालं? त्याला ग्लव्स असं म्हणतात. साहेबाच्या देशात जन्माला आला का रे गधडा? बरं चल, हात मोजे तर हात मोजे 2 पेअर्स घेतले. तुमचं सर्दीचं तापाचं औषध? टायफॉइड मलेरियाचं नाही विचारलंस? चुप रे, काहीतरी अभद्र बोलू नको. सांगितलं तेवढं कर. मॉम आम्ही सगळं घेतलंय, अगदी तुम्ही बनवलेला अळशीचा काढा पण. हो. फ्लाईट कितीच आहे? 1:30 वाजता. हा मग आपल्याला कितीला निघायला लागेल? आपल्याला म्हणजे तुम्ही दोघंही येणार आहात आम्हाला एअरपोर्टवर सोडायला? हो, मी आणि तुझे बाबा. त्यांनी टॅक्सी पण सांगून ठेवली आहे. अहो मॉम उगाच कशाला, बाबा येणार आहे मोठी गाडी घेऊन सोडायला. हो मग तर फारच छान झालं. मग आम्ही दोघंही तुमच्याच गाडीतनं येतो. अहो टॅक्सी कॅन्सल करा. नाही नाही मॉम, बाबाचं उद्या काम आहे मुंबईत, त्यामुळे तो लगेच परत नाही येणार. हो का? अहो टॅक्सी नका कॅन्सल करू. आई मला पण वाटतं की तुम्ही नका येऊ एअरपोर्टवर सोडायला. अगं उगाच दगदग होईल, जाणं येणं, त्यात परत मध्यरात्रीचा प्रवास. हो ना. नका करू जागरण. हे बघ आम्ही एअरपोर्टला पोहोचलो ना की मी कॉल करतो तुला. सौ जोशी, अहो सौ जोशी. काय हो? हो हे बघा. अय्या एवढी मोठी गाडी आहे. हो बोला. नाही 2 दिवस मला पण वेळ नाहीये. मी मुंबईला चाललोय कामासाठी. हो 2 दिवसानंतरची अपॉइंटमेंट नक्की करा. ठीक आहे. बरं ठीक आहे बोलू. मनवा बाबा आले खाली. हो, चला, चला, ही चला. बॅग घ्यायची का? हो मी घेते डोंट वरी. या चलो चलो बाय बाय. चल वैभव Bye. लवकर. टॅक्सीचं काय करायचं?
आग लावत आहे. आमचं बोलणं झालेलं आहे. काढून ठेवा. हो. नाही तू फक्त काय होते त्याच्याकडे लक्ष ठेव. हा हो हो. हळू बंद कर, तुटेल दरवाजा. मनवा का ओरडतेस त्याच्यावरती? तो नोकरी सोडून गेला तर माझे वांदे होतील. बाबा बोलू नंतर आपण. बरं काही राहिलं नाही ना? आई बाबा कुठे? येतीलच इतक्यात. थांबा बघतो. पासपोर्ट वगैरे घेतलेस? हो हे काय आलेच. नमस्कार. नमस्कार भोसले साहेब. मला अगदी चांगलंच कामाला लावलं यांनी. अहो काय करणार, आपण हुकमाचे ताबेदार. आमचे मालक आम्हाला म्हणाले एअरपोर्ट वरती ड्रॉप करा, आम्ही निघालो. अहो आम्ही पण येणार होतो एअरपोर्टला, तर आमचे मालक म्हणले नका येऊ. नाही नाही, अहो बरोबर आहे. उगाच दगदग कशाला तुम्हाला? आणि शिवाय माझं काम आहे उद्या मुंबईला, म्हणूनही जातोय मी. नाही, आणि त्यांचंही बरोबरच आहे. आमच्या काळजीपोटीच ते म्हणाले नका येऊ म्हणून. चला आई बाबा येतो. हा आणि वैभव, हे बघ तिकडून येताना स्विस नाईफ, स्विस बेल आणि स्विस घड्याळ आण 2-3. आणि तिकडची चॉकलेट्स पण खूप प्रसिद्ध आहेत म्हणे, हो ती पण घेऊन या. हा हो, तुमची यादी मला कालच मिळाली आहे. सगळं आणतो. हा सगळं आणा मात्र. हा आणि अजून काही लागलं तर कळवीनच. हा पण तिथला फोन नंबर कळव. तिकडून पहिला कॉल तुम्हालाच करतो. हा येताना एक वेगळी गाडी घेऊन ये यांचं सामान ठेवायला. काय हो बाबा? मग मी डॅडसाठी घड्याळ आणणार आहे. तुमच्यासाठी काय आणू? तू सुखरूप आहे एवढीच भेट पुरे मला. चला मला वाटतं निघूया आपण, नाही तर स्विस एअरवेजचं फ्लाईट आपल्याला इकडनं जाताना दिसायचं. चला येतो. बस चला. बाय. किती मोठी गाडी होती ना भोसलेंची. वैभव आणि मनवाला एअरपोर्ट वर सोडायला. उद्योगपती भोसले ते, त्यांच्याकडे काय अशा अनेक मोठ्या गाड्या असतील. पण फायदा काय, एवढ्या मोठ्या गाड्या असून सुद्धा लिमया वहिनी गेल्या नाहीत. गेल्या नाही का नेलं नाही? वरून दिसताना तरी तसं काही वावगं वाटलं नाही. नाही हं. मला ना रीमाच्या चेहऱ्यावरची सुरकुती हल्ली तरी ओळखता येत. खूप नाराज दिसली होती. खरं तर लिमयानी टॅक्सीच बुक केली होती. त्याचं काय झालं कोण जाणे. मग मनवाने टॅक्सीने जायला नकार दिला असणार. आणि आता तर वैभवला अशा मोठ्या गाड्यांची सवय ठेवायला लागणार. हनीमून आल्यावर ना वैभव बहुधा घर जावई म्हणूनच भोसल्यांकडे जाईल. हो. बाकी काही म्हणा, हनीमून व्हावं तर असं. खरंच मला सुद्धा असंच वाटतं बाई. तुम्ही नेलं असतात का मला असं कधी? माझा सासरा जर मिस्टर भोसलेंसारखा उद्योगपती असता ना, तर तुला नक्की नेलं असतं हनीमूनला, स्वित्झर्लंडला. तुमची आई इथेही आली असती माग माग. 13वं ज्योतिर्लिंग स्वित्झर्लंडला आहे असं कारण देऊन. काही झालं की माझ्या आईवर कसली घसरते. मी कशाला तुमच्या आईवर घसरू? पण हनीमून म्हणलं ना की मला त्या दिसतातच दिसतात. काय तिकीट असेल स्वित्झर्लंडचं? तू दिलेल्या हुंड्यापेक्षा थोडं जास्तच. चला गेली पिल्ल. कमाल आहे ना, वेळ कसा चटकन निघून जातो.
म्हणजे असं वाटतंय की आतापर्यंत मी याला शाळेत सोडायला जात होतो, तू त्याचा अभ्यास घेत होतीस, त्याला नावखाऊ घालत होतीस. किती चटाचटा मोठी झाली नाही मुलं? आणि मोठी झाल्यावर आई वडिलांना चटाचटा विसरून पण जातात. काय बोलतेस तू रीमा? कोण विसरलंय आपल्याला? का गरज लागली त्यांना आपण सोडायला जायची? हे जरा अति होतंय रीमा. अगं आपल्याला त्रास नको म्हणून तो म्हणाला, तुम्ही कशाला सोडायला येताय म्हणून. अच्छा, म्हणजे तिच्या वडिलांना त्रास होतोय ते चालतंय त्यांना. रीमा अगं तिच्या वडिलांचं मुंबईत कामच होतं, त्यांना सोडायचं नसतं तरी सुद्धा ते जाणारच होते मुंबईला. रीमा तू उगाच राईचा पर्वत करतेस. तुम्हाला काय कळणार आहेत आईच्या भावना? किती मोठी झाली मुलं तरी काही दिवस आपल्यापासून दूर जाणार या कल्पनेनेच आईला गलबलायला होतं. मला आपलं वाटलं होतं आणखीन थोडा वेळ मिळाला असतं दोघांबरोबर. जाऊ देव, आपण इथे फारच इमोशनल होत राहिलोय. ना काय पडलंय का त्याचं? नाही निघताना दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं तरी. नाटक हो नाटक. रीमा तू कुठलीच गोष्ट मान्य करणार नाहीयेस का? जाऊ दे, आपण झोपायला जाऊया. मला उगाच वाद नकोय. अगं झोपूया काय? तो रात्री पोचल्यावर फोन करणार आहे आपल्याला. डोळे बंद करून झोपूया, कान नाही. आले आले, केवढ्यांदा बाई बेल वाजवतात हे. काय झालं? हो तुम्हाला ऐकायला नाही काय ते? जा उघडा दरवाजा, केवढ्यांदी बेल वाजवतात बघा ते. अगं कोण आहे? कोणी नाही आलेलं, तू झोपेत आहेस. हो का? हो हा, अजून पोचलेला दिसत नाही एअरपोर्टवर. फोन करणार होता ना? आता कसला करतोय तो फोन? का? 1:20 ची फ्लाईट होती, आता 1:15 वाजलाय. थांब मी करून बघतो. नको नको, राहू दे. ती पोरं एव्हाना बसली असतील प्लेन मध्ये. तुला पाणी देऊ का? नको. अहो मला काय वाटतं माहितीये का, त्याच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली असेल का? हो, म्हणजे मलाही तसंच वाटतंय. ही दोघं वेळेवर पोहोचली असली एअरपोर्टला म्हणजे नशीब. म्हणजे त्या फॉरेन एअरलाइन्स ना अगदी एक्झॅक्ट टाइमला टेक ऑफ करतात. अरे देवा. Hello. Good morning. Morning, sir. How is everything? Everything is fine, ship. Fine ship. Fine, ship. Okay. Where is my wife? Near the Ota, cooking the jevan. Lunch. I understand, sir. Good. Go and tell her that her husband has come. Yes, sir. What will you tell her? I tell her that Huh? साहेब आले तुम्हाला बोलवलंय. आता कसं बोललास? उगाच येतात आता माझ्यासमोर इंग्लिश पाडतोस. गाडीतून माझं सामान घेऊन. अरे तुम्ही आला? मुंबईत काहीतरी काम आहे म्हणत होतात ना? काम वगैरे काही नाही ग. त्या लिमयना उगाच दगदग नको म्हणून त्याला म्हंटल होतं. पण मग बराच वेळ लागलाय तुम्हाला. त्यांनी थकलो होतं ना, हॉटेलमध्ये चेक इन केलं. हा, मग गर्लफ्रेंड बरोबर थोडासा वेळ घालवला. सकाळी दोघांनी एकत्र ब्रेकफास्ट केला आणि मग अच्छा. भोसले, हे बाकी सगळं ठीक आहे, पण हे गर्लफ्रेंड वगैरे जरा जास्त होतंय. ती असली चेष्टा मला अजिबात आवडत नाही. का आर यू जेलस? भोसले, घरात भरपूर आरसे अधून मधून बघत असाल ना. तुम्ही ढीग म्हणाल हो गर्लफ्रेंड वगैरे. आजकालच्या मुली फार हुशार आहेत. मिसेस भोसले, एवढा तोंडावरती अपमान करायची गरज नाही.
आणि थोडेसे एफर्ट्स घेतले ना तर अजूनही जमेल बरं का मला. अच्छा, डोंट चॅलेंज मी. मग अडवलंय कोणी? करा की. केलं असतं ग, पण तुझ्यासारखी गर्लफ्रेंड मिळायला हवी ना. भोसले, आज कुठल्या मूड मध्ये आहात? बस ना जरा. मिसेस भोसले, आय मस्ट थँक यू. मला तुम्ही मनवासारखी गोड मुलगी दिली. खूप मिस करताय ना तिला? खूप. म्हणजे आधी मला काही फारसं वाटलं नाही ग, पण जेव्हा एअरपोर्ट वरती तिला सोडायला गेलो तेव्हा ती मला सी यू असं म्हणलं ना, तेव्हा एकदम गडबडून आलं. मग टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या. मग तिने माझा हात हातात धरला. मी ना एकदम फ्लॅशबॅक मध्ये गेलो. तुला आठवतं मनवला जेव्हा पहिल्यांदा आपण शाळेमध्ये सोडायला गेलो तेव्हा तिने असाच हात धरला होता माझा. फक्त फरक एवढाच होता की तेव्हा मी तिला धीर देत होतो आणि आता ती मला धीर देत होती. फार मनाला लावून घेतलंय. अहो, खूप दूर गेलेली नाहीये आपल्यापासून. 7-8 किलोमीटरवर तर आहे. अगं 7-8 किलोमीटर काय, अगदी 7-8 फुटावरती गेलेली असली ना तरी आपल्यापासून लांबच गेली ना ती. पण काही म्हणा, वैभव लकी आहे ना, त्याला आपल्या मनवासारखी बायको मिळाली. तुला सांगू, प्रत्येकाला ना एक तरी मुलगी असलीच पाहिजे. मुलीचं सुख ना आवडच असतं. ती मुलं असतात डांबरट, ती थोडीशी सेल्फिश असतात. मुली फॅमिलीशी जास्त अटॅच्ड असतात. मुली नको असं जे म्हणतात ना, त्यांना फासावरती लटकवला पाहिजे. खरं सांगू का, आपल्याला जावई पण अगदी गुणी मिळालाय. यस. एखादा असता ना तर ओरबाडलं असतं आपल्याला. आता हनीमूनला पण स्वित्झर्लंडला गेलेत, पण आपल्याकडनं 1 रुपयाही घेतला नाहीये. अरे एवढंच काय, त्यानं म्हटलं माझ्याकडे पॉइंट जमा झालेले आहेत, तुम्हाला अपग्रेड करतो, फर्स्ट क्लासनी किंवा बिझनेस क्लासनी जा ना. तर म्हणाल नाही, मला इकॉनॉमी क्लास परवडतो, मी इकॉनॉमी क्लासनेच जाणार. त्यानं म्हटलं माझ्याकडे पॉइंट जमा झालेले आहेत, तुम्हाला अपग्रेड करतो, फर्स्ट क्लासनी किंवा बिझनेस क्लासनी जा ना. तर म्हणाल नाही, मला इकॉनॉमी क्लास परवडतो, मी इकॉनॉमी क्लासनेच जाणार. ही छाती अभिमानाने भरून आली माहिती माझी. पण कधी कधी तुम्हाला खटकत असेल ना काय की आपल्याला जावई जॉब करणारा मिळाला, बिझनेसमॅन नाही मिळाला. ना, इनफॅक्ट मला आनंदच वाटतो. अगं पहिली गोष्ट म्हणजे हा हायली क्वालिफाईड कम्प्युटर इंजिनियर आहे. दुसरं म्हणजे फर्स्ट क्लास जॉब आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती, हे बिझनेसमॅन असतात ना, हे घरामध्ये पुरेसा वेळ देऊ शकत नाही ग, जे मनवाच्या बाबतीत होणार नाही. अच्छा, म्हणजे इतके वर्ष मी सहन केलं त्याचं काय? अगं हो, पण म्हणून तर म्हणतो ना मी, जी चूक मी केली तीच माझ्या जावयाने करायला हवी का? अहो, आजपर्यंत तुम्ही जे काही केलं ते सगळं आपल्या घरासाठीच केलं की नाही? पण तुम्ही खूप समजूतदार आहे. भोसले, आज तुमचा मूड खरंच काहीतरी वेगळा दिसतोय. माझं कौतुक करताय म्हणजे जरा जास्तच होत. मुलं कुठवर पोचली असतील? अहो, तुम्ही सांगितलं नाहीत मुलं कुठपर्यंत पोहोचली आहेत? अगं कुठपर्यंत काय, ज्युरिकला लँड सुद्धा झाली असते. हो, आपण मग आता फोन नको का करायला?
अगं हो हो हो, त्यांना उतरू तर दे, त्यांना कार्ड घेऊ दे, मग करतील ना फोन. किती घाई करतेस तू? ए तुला माहिती, मी मनवाला ना सॉलिड सरप्राईज दिलं. हो हा. काय? एक मिनिट पण फोन घेतो आणि सांगतो. बहुतेक नंबरवरनं त्यांचाच वाटतो. घ्या घ्या. हॅलो. तुझं माझं